पार्ट जो आहे म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन याच्याबद्दल आपण आजच्या तासामध्ये बघणार आहोत. मागच्या तासामध्ये आपण एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये बघितलं होतं की एसेक्शुअल रिप्रोडक्शन इट इज अ टाइप ऑफ रिप्रोडक्शन इन विच just a single parent is involved and the new living organism it is formed without the union of gamete, that is called as asexual reproduction. It is other than the germ cell they can produces a new living organism. So asexual reproduction in unicellular living organism and in a multicellular living organism that we discussed in the earlier class. Today we'll discuss about sexual reproduction. Now let us see first what is meant by the sexual reproduction. Sexual reproduction always occurs with the help of two germ cells, that is female gamete and male gamete are these two germ cells. Two main processes occur in sexual reproduction. Okay, so before learning about these processes and the characteristics of sexual reproduction, the first and the important difference between the asexual reproduction and sexual reproduction, that is in case of a sexual reproduction two gametes are there, that is male gamete and a female gamete. So these two germ cells are present in a sexual reproduction that were absent in asexual reproduction that we discussed earlier. आपण आधी बघितलेल्या एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जर्म सेल नव्हत्या, ज्या सोमॅटिक सेल जे त्यांच्यामध्येच आपल्याला न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करत होते आणि तीच त्यांच्यामध्ये आपल्याला दिसत होतात. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये टू जर्म सेल्स आर इन्वॉल्व्ड इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्या दोन जर्म सेल कुठले आहेत तर फिमेल गॅमेट अँड मेल गॅमेट या त्या दोन जर्म सेल, या दोन जर्म सेल युनाईट होतात, एकत्र येतात अँड they produces a new living organism. So this is sexual reproduction. So there are two main processes occur in a sexual reproduction. First process it is a gamete formation. दोन मेन प्रोसेस होतात सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. त्यातली पहिली आणि महत्त्वाची प्रोसेस आहे गॅमेट फॉर्मेशन. सो गॅमेट्स आर फॉर्म बाय द मिओसिस. आपण याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये जे मायटोसिस आणि मिओसिस दोन सेल डिव्हिजनचे प्रकार बघितले होते, त्यातली जी मिओसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन आहे त्या मिओसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजनने गॅमेट्स फॉर्म होतात, गॅमेट प्रोड्यूस होतात. मेलमध्ये मेल गॅमेट प्रोड्यूस होतात आणि फिमेलमध्ये फिमेल गॅमेट प्रोड्यूस होतात विथ द हेल्प ऑफ दिस मिओसिस. इन मिओसिस क्रोमोझोम नंबर इज रिड्यूस टू हाफ, हेन्स हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म. मिओसिस ही प्रोसेसच अशी आहे की याच्यामध्ये 2n नंबर ऑफ जे काय क्रोमोझोम असतात ते n असे, म्हणजे हाविंग द नंबर ऑफ क्रोमोझोम, जे क्रोमोझोम्स असतात ते क्रोमोझोम्स काय होतात, हाफ होतात, अर्धे होतात मिओसिसमध्ये. ओके, सो इन मिओसिस क्रोमोझोम नंबर इज रिड्यूस टू हाफ, हेन्स हॅप्लॉइड गॅमेट्स आर फॉर्म. त्यामुळे जे गॅमेट सेल जे असतात, मेल गॅमेट किंवा फिमेल गॅमेट, या दोन्ही हॅप्लॉइड सेल असतात, हॅप्लॉइड अँड डिप्लॉइड. हॅप्लॉइड सेलमध्ये ज्याच्यामध्ये क्रोमोझोमची संख्या ही अर्धी असते. म्हणजे उदाहरणार्थ ह्युमन बिईंगमध्ये एकूण क्रोमोझोमची जी संख्या आहे ती क्रोमोझोमची संख्या ही सगळ्या सजीवांमध्ये जशी फिक्स असते तशी ह्युमन बिईंगमध्ये याच्या 23 पेअर्स असतात, 23 जोड्या, म्हणजे 46 क्रोमोझोम असतात. ह्याला म्हणायचं 23 पेअर्स जर असतील, म्हणजे हे 23 क्रोमोझोम जर का जोडीने असतील, पेअरमध्ये जर असतील तरी झाली डिप्लॉइड सेल, दॅट इज 2n नंबर ऑफ सेल. ओके, हॅप्लॉइड सेल म्हणजे काय, फक्त 23 क्रोमोझोम, 23 जोड्या नाही, फक्त 23, म्हणजे एकूण त्याची संख्या अर्धी झाली, म्हणजे 46चे 23 क्रोमोझोमच्या जे गॅमेट आहेत ते गॅमेट फॉर्म होतात मिओसिस प्रोसेसमध्ये. म्हणजे जे गॅमेट्स असतात ते गॅमेट हे हॅप्लॉइड सेल असतात. पहिली प्रोसेस आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट फॉर्मेशन, आणि दुसरी जी प्रोसेस आहे ती आहे फर्टिलायझेशन. सो गॅमेट्स, मेल गॅमेट अँड द फिमेल गॅमेट दॅट आर फॉर्म विथ द हेल्प ऑफ अ मिओसिस or a meiotic type of cell division, okay, where the haploid gametes are formed. Gametes हे haploid आहे. Fertilization मध्ये काय होतं, a diploid zygote is formed in this process by union of haploid male and female gamete. So gamete formation ह्या प्रोसेसमध्ये जे गॅमेट हॅप्लॉइड गॅमेट जे तयार झालेले, दॅट हॅप्लॉइड गॅमेट्स आर युनाईट टुगेदर, ते एकत्र येतात, ते कंबाईन होतात. मेल आणि फिमेल गॅमेट हे कंबाईन होतात आणि एक डिप्लॉइड, म्हणजे जी क्रोमोझोमची जी संख्या आहे ती क्रोमोझोमची संख्या परत रिस्टोर केली जाते. मेल गॅमेट 23 क्रोमोझोम, फिमेल गॅमेट 23 क्रोमोझोम, 23 46 क्रोमोझोम, म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट ह्या सेल ज्यावेळेस कंबाईन होतात, एकत्र येतात,
त्यावेळेस त्यांच्यापासून 46 क्रोमोझोम 46 क्रोमोझोम असलेली एक डिप्लॉइड सेल दॅट इज झायगोट ही तयार होते. म्हणजे जे नंबर ऑफ क्रोमोझोम जे आहेत ते पुन्हा एकदा रिस्टोर केले जातात फर्टिलायझेशन, जे गॅमेट फॉर्मेशनमध्ये अर्धे अर्धे झाले होते. ओके, द झायगोट डिवाइड्स बाय mitosis and embryo is formed. This zygote is further divided after formation of the zygote. It divides and redivides with the help of a type of cell division that is mitosis. Mitosis द्वारे तो परत डिवाइड होतो, रिडिवाइड होतो आणि त्याच्यापासून एम्ब्रियो फॉर्म होतो. दिस एम्ब्रियो डेव्हलप्स टू फॉर्म अ न्यू इंडिव्हिज्युअल. हा एम्ब्रियोचं रूपांतर नंतर नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होत असतं. ओके, सो ह्या दोन इम्पॉर्टंट प्रोसेसेस आहेत सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दॅट इज द रिप्रोडक्शन दॅट ऑकर्स विथ द हेल्प ऑफ अ गॅमेट सेल. गॅमेट सेलचा वापर करून जे रिप्रोडक्शन होतं ते सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं. त्याच्यामध्ये मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट असे दोन पॅरेंट इन्व्हॉल्व असतात. ओके, सो याच्यात दोन महत्त्वाच्या प्रोसेस आहेत. पहिली प्रोसेस आहे गॅमेट फॉर्मेशन, की ज्याच्यामध्ये जे हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट तयार होतात. हे हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात बाय द युनियन ऑफ दिस मेल गॅमेट अँड द फिमेल गॅमेट. डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म. डिप्लॉइड झायगोट तयार होतो. दॅट झायगोट डिवाइड्स अँड रिडिवाइड्स विथ द हेल्प ऑफ mitosis and embryo is formed, and this embryo is further developed into a new individual, new living organism. Two parents, that is male parent and the female parent, are involved in this type of reproduction. So you can differentiate between the asexual and the sexual type of reproduction here. Okay, asexual and sexual मध्ये तुम्ही differentiate करू शकता. In case of asexual reproduction, just a single parent is involved. It is uniparent. Okay, in sexual reproduction, two parents, male parent and the female parent are involved. Sexual reproduction मध्ये दोन parent involved होतात, male parent and female parent. Okay, fusion of male gamete and the male gamete of male parent and the female gamete of female parent occurs. Okay, so here is the fusion of male gamete and the female gamete. As in case of asexual reproduction, as there is a gametes are absent, there is a no gametes are present. Okay, so there is a no union of two different gametes. So in case of a sexual reproduction, there is a fusion of male gamete and the female gamete. Due to this, new individual always has the recombined genes of both the parents. Means the new individual shows similarity with the parents for some characters and has some characters different than both parents. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे. As there is a union of two different gametes, male gamete and the female gamete. Male gamete has its own characteristics, female gamete has its own characteristics. So as there is a mixing of these two different gametes with different characteristics, so there is a chances of some recombined genes. It is a recombination of these genes that is present in the both the parents. Okay, hence the new individual shows a similarity with the parents for some characteristics and has shown some characters that are totally different from their parents. Okay, आता बघा सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स इथं आपल्याला सांगितल्यात. पहिली महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये टू पॅरेंट्स, दोन पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात. कोणते दोन पॅरेंट्स इन्व्हॉल्व आहेत? मेल पॅरेंट आहेत, फिमेल पॅरेंट आहेत, दोन पॅरेंट्स इन्व्हॉल्व. ओके, देर इज अ फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड द फिमेल गॅमेट. याच्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होतं. ते मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट युनाईट होतात, एकत्र येतात. ओके, सो असं फ्युजन झाल्यामुळं त्या मेल गॅमेटमध्ये आणि फिमेल गॅमेटमध्ये असणाऱ्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स होतात किंवा जे जीन्स असतात ते जीन्स रिकम्बाईन होतात, त्यांचं रिकॉम्बिनेशन होतं. ओके, याच्यामुळं काय होतं की जे नवीन जीव आहे त्याच्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स या त्याच्या मातापित्याशी मिळत्या जुळत्या असतात, तर काही कॅरेक्टरिस्टिक्स टोटली डिफरंट असतात, टोटली न्यू असतात, की ज्या त्याच्या आईवडिलांमध्ये सुद्धा दिसत नाहीत, की त्यांच्यामध्ये असणाऱ्या कॅरेक्टरिस्टिक्सचं एक कॉम्बिनेशन म्हणजे फरक दोन पडतो. उदाहरणार्थ समजा मेल पॅरेंट आहेत, मेल पॅरेंटचे कर्ली हिअर्स, ओके, आणि फिमेल पॅरेंट आहे, फिमेल पॅरेंटचे स्ट्रेट हिअर. ओके, आता काही वेळेस मेल पॅरेंट समजा त्यांचे जे अपत्य आहे त्याचे जर का हेअर जर का कर्ली असतील, कुरळे केस जर का असतील, तर ही कॅरेक्टरिस्टिक्स त्याला मेल पॅरेंटकडून आलेली. जर हेअर स्ट्रेट असतील, कर्ली नसतील, तर ही कॅरेक्टरिस्टिक्स त्याला आईकडून आलेली. ओके, पण समटाईम्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट न्यू इंडिव्हिज्युअल शोज द वेब्ड हेअर्स. ओके, त्याच्यामध्ये असणारे काही हेअर आहेत हे वेब हेअर असतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की ते
काही वरच्या बाजूला ते स्ट्रेट असतात आणि नंतर खाली एकदम शेवटी ते कर्ली झालेले असतात. सो ही न्यू कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ही कॉम्बिनेशन आहे मेल पॅरेंटमध्ये आणि फिमेल पॅरेंटमध्ये असणाऱ्या कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, सो तुमच्या एक एक्झाम्पल लक्षात आलं, असे अनेक उदाहरणं सांगता येतील. Okay, so diversity in living organism occurs due to the genetic variation. That is a benefit of sexual reproduction. That is a diversity that we see, or the different characteristics that we see in the living organism, that is due to this genetic variation. Genetic variation helps the organism to adjust with the changing environment and thereby to maintain their existence. So because of such a recombination of the genes, new characteristics are developed in that living organism. Sometimes these characteristics proves very helpful for that living organisms to adjust with their surrounding. So this is one kind of important aspect of the sexual reproduction that helps the new living organisms or all the living organisms to maintain their existence by adjusting themselves with their changing environment. Okay, due to this, plants and animals can save themselves from being extinct. So that is a merit of सेक्शुअल रिप्रोडक्शन. हे सेक्शुअल रिप्रोडक्शनचं एक मेरिट आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जेनेटिक कॉम्बिनेशन जे आहे की जे जीन्स कंबाईन होतात, त्याच्यामुळं त्यांना एक फायदा त्याचा असं भेटतो की त्यांच्यामध्ये काही नवीन कॅरेक्टरिस्टिक्स डेव्हलप होतात, ज्या नवीन कॅरेक्टरिस्टिक्स त्यांना बदलत्या वातावरणामध्ये ॲडजस्ट करण्यासाठी मदत करतात. सुटेबल अशा काही कॅरेक्टरिस्टिक्स येतात की जे चेंजिंग एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना मदत करतात. त्यामुळे ते सजीव समूळ नष्ट, म्हणजे वातावरणामध्ये जरी चेंजेस झाले, एन्व्हायरमेंटल चेंजेस जरी झाले, तरी सुद्धा ते सजीव पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही. या कॅरेक्टरिस्टिक्स त्यांना बदलत्या वातावरणामध्ये, बदलत्या परिस्थितीमध्ये जगण्यासाठी मदत करतात. सो हे मेरिट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, नाव लेट अस थिंक. आता याच्यामध्ये आपण सांगितलं सेक्शुअल रिप्रोडक्शन, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट असतात. ओके, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे फ्यूज होतात, म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे हॅप्लॉइड असतात. हे हॅप्लॉइड गॅमेट फ्यूज होतात आणि एक डिप्लॉइड झायगोट तयार होतो. ओके, आणि तो झायगोटचं मायटोसिसद्वारे सेल डिव्हिजन होतं, त्याचा एम्ब्रिओ तयार होतो आणि एम्ब्रिओचा न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार. बाकी कॅरेक्टरिस्टिक्स काय ते बघितलं. ही बेसिक कन्सेप्ट दोन सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या बाबतीत आहे, प्रोडक्शन ऑफ गॅमेट अँड फर्टिलायझेशन. आता याच्यावर आधारित एक क्वेश्चन इथं विचारलं, एवढा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. व्हॉट वुड हॅव बीन हॅपन इफ द मेल अँड द फिमेल गॅमेट्स हॅड बीन डिप्लॉइड. काय होईल जर हे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे हॅप्लॉइड गॅमेट असण्याच्या ऐवजी हे डिप्लॉइड गॅमेट असतील, म्हणजे n नंबर ऑफ क्रोमोझोम नसतील, 2n नंबर ऑफ क्रोमोझोम असतील. हे तुमच्या लक्षात यायला लागलं का मी काय बोलतो ते. हे बघा, मेल गॅमेट हा हॅप्लॉइड आहे, फिमेल गॅमेट हा पण हॅप्लॉइड आहे. म्हणजे मेल गॅमेट प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये क्रोमोझोमची संख्या ही निश्चित असते, ठरलेली असते. आता क्रोमोझोमच्या संख्येमध्ये वाढ झाली किंवा घट झाली तर काय डिसिजेस होतात हे आपण याच्यामध्ये पुढं बघणार आहेत, किंवा आपण याच्यापूर्वी सुद्धा हे आपण पाहिलेले. ओके, तर आता काय सांगता येईल याच्याबद्दल आपल्याला की जर समजा मेल गॅमेट आहे, त्या मेल गॅमेटमध्ये 23 क्रोमोझोम आहे, फिमेल गॅमेटमध्ये 23 क्रोमोझोम. तर ज्यावेळेस मेल गॅमेट युनाईट विथ द फिमेल गॅमेट, ज्यावेळेस यांची युनियन होते त्यावेळेस त्या ठिकाणी 46 क्रोमोझोम असलेला झायगोट तयार. पण काय होईल जर मेल गॅमेटमध्ये मुळात 46 क्रोमोझोम असतील आणि फिमेल गॅमेटमध्ये पण 46 क्रोमोझोम असतील, तर काय होईल असा प्रश्न इथं विचार. काय होईल थोडं विचार करा. काय होईल, सोपी गोष्ट आहे. 23 क्रोमोझोमचे 46 नंबर होण्याच्या ऐवजी त्याचं 46 + 46. ओके, म्हणजे जवळपास 92 इतके क्रोमोझोम होते, बरोबर. म्हणजे 2n नंबर ऑफ सेल जो झायगोट आहे, हा झायगोट 2n असा झायगोट तयार होण्याच्या ऐवजी हा 4n असा तयार होतो. म्हणजे डिप्लॉइड गॅमेट इफ युनाइट, इफ वी सपोज दॅट there are 2n number of chromosomes in the male gamete and the female gamete. When these gametes united, they will form 4n, that is tetraploid variety. The tetraploid variety तयार करतात. Such a zygote will show severe abnormality. हा zygote वेगवेगळ्या प्रकारच्या abnormalities दाखवल. The chromosomes number will not be maintained.
क्रोमोझोम नंबर मेंटेनच राहणार नाहीत. म्हणजे 46 क्रोमोझोम होतील, 23 46 होतील आणि मग त्याचं पुढं नंतर काय होणार असं सो ते क्रोमोझोम नंबर मेंटेन राहणार नाही आणि अशा प्रकारचे सजीव असू शकत नाही, जिवंत राहू शकत नाही. व्हॉट वुड हॅव बीन हॅपन इफ एनी ऑफ द सेल इन नेचर हॅड नॉट बीन डिवायडेड बाय मिओसिस. निसर्गातली कुठलीही सेल जर का मिओसिसने जर का डिवाइड झाली नाही तर काय होईल? If meiosis does not happen, the gamete produces will be diploid. This will create abnormality. मिओसिस झाली नाही तर जे गॅमेट असतील ते हॅप्लॉइड गॅमेट होणारच नाही, ते डिप्लॉइड गॅमेट राहतील आणि त्याच्यामुळे ॲबनॉर्मॅलिटी येतील. क्रोमोझोम्सचे जे नंबर आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये मेंटेन राहणार नाहीत. त्यामुळं प्रॉब्लेम येतील आणि नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझमला सुद्धा त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतील. ओके, सो this is sexual reproduction, the two important processes of sexual reproduction, that is gamete formation and fertilization. Okay, now let us see the sexual reproduction in plants. So plant मध्ये असणारं जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे स्ट्रक्चर ऑफ फ्लावर, that is it is a important part of sexual reproduction in plants. That is a structure of a flower. हे एक आहे and double reproduction हा एक आहे. ओके, सो त्यातला आपण पहिला भाग जो आहे तो बघू. स्ट्रक्चर ऑफ अ फ्लावर, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. फ्लावर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. प्लांटमधला फ्लावर हा स्ट्रक्चरल युनिट आहे. म्हणजे रिप्रोडक्शनची जी प्रोसेस आहे ही फ्लावरमध्ये होते. सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे प्लांटमधलं ते फ्लावरमध्ये होतं. सो इट इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल वर्ल्स: कॅलिक्स, कोरोला, एंड्रोशियम अँड गॅन्शियम. ओके, याचे 4 वर्ल्स आहेत. कॅलिक्स, ओके, सी दिस वन, कॅलिक्स, करोला हा जो कलरफुल पार्ट असतो फ्लावरचा, ते फुलांच्या पाकळ्यात करोला. एंड्रोशियम हा मेल पार्ट अँड गायनोशियम. दीज आर द 4 वर्ल्ड्स ऑफ फ्लावर. हे फ्लावरचे 4 वर्ल्ड्स आहेत. ओके, अरेंज इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाईड टू इनसाईड. आउटसाईड टू इनसाईड हे अरेंज झालेले. सगळ्यात बाहेर कॅलिक्स आहे, त्यानंतर करोला, त्यानंतर एंड्रोशियम अँड गायनोशियम. ओके, नाउ एंड्रोशियम अँड गायनोशियम आर द इसेन्शियल वर्ल्ड्स because they perform the function of reproduction, whereas calyx and corolla are called as a accessory world because they are responsible for protection of inner worlds. Calyx and corolla हे त्या ठिकाणी ॲसेसरी वर्ल्ड्स. कॅलिक्स अँड करोला हे इम्पॉर्टंट वर्ल्ड्स नाही आहेत सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या बाबतीत. दे जस्ट प्रोटेक्ट द इनर वर्ल्ड. ते इनर वर्ल्डला फक्त प्रोटेक्ट करतात. अँड एंड्रोशियम अँड गायनोशियम आर इसेन्शियल वर्ल्ड. एंड्रोशियम अँड गायनोशियम इसेन्शियल वर्ल्ड बिकॉज दे टेक पार्ट इन द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. कारण ते रिप्रोडक्शनमध्ये भाग घेतात. Members of calyx are called as sepals and they are green in color. Members of corolla are called as petals and they are various color. Okay, member of calyx. Calyx कशापासून बनलेला आहे? Member of calyx are called as the sepals. That is green in color. सेपल जे म्हणजे हा जो खालचा भाग आहे हा ग्रीन कलरचा असतो, याला सेपल असं म्हणतात. तो कॅलिक्सचा भाग हा सेपल. ओके, हा ग्रीन कलरमध्ये याचं काम काय आहे? टू प्रोटेक्ट द इनर वर्ल्डला प्रोटेक्ट करणं अँड ऑल्सो टू परफॉर्म द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस ॲज इट इज ग्रीन इन कलर. हा ग्रीन कलरमध्ये तो फोटोसिंथेसिसही करू शकतो, त्याबरोबर इनर वर्ल्डला प्रोटेक्ट करणं हे याचं महत्त्वाचं काम आहे. करोला, द मेंबर ऑफ करोला इज कॉल्ड द पेटल्स. करोलाचे जे मेंबर असतात त्यांना पेटल्स असं म्हणतात. इट इज व्हेरियस कलर. हे वेगवेगळ्या रंगाचं आहे. दॅट अट्रॅक्ट द इन्सेक्ट. हे कीटकांना आकर्षून घेण्यासाठी हे वेगवेगळ्या कलरचं आहे. त्याचबरोबर फ्रेग्रन्समध्ये पण असतं. ओके, फ्लावर इज कॉल्ड ॲज अ बायसेक्शुअल इफ बोथ द वर्ल्ड्स दॅट इज अँड्रोशियम अँड गायनोशियम आर प्रेझेंट इन द सेम फ्लावर. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस. हिबिस्कस फ्लावरमध्ये जे अँड्रोशियम अँड गायनोशियम दॅट इज अ अँड्रोशियम इट इज अ मेल पार्ट of flower and gynoecium is a female part of flower. Okay, so if both the male part and the female part are present on the same flower, then that flower is called as a bisexual flower.
ओके. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस फ्लावर जे आहे त्याच्यामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम दोन्ही पार्ट आहे, मेल पार्ट आणि फिमेल पार्ट. सो ते फ्लावर हे बायसेक्शुअल फ्लावर आहे. ओके. अ फ्लावर इज कॉल्ड एज युनिसेक्शुअल इफ एनी वन ऑफ द above mentioned two whorls is present in the flower. If only androecium is present, it is a male flower, and if gynoecium is present, flower is a female flower. For example, papaya. ओके. याच्यामध्ये मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर हे बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला, हे फिमेल फ्लावर आहे. फिमेल फ्लावर म्हणजे याच्यामध्ये फक्त या ठिकाणी गायनोशियम आहे, दिसते गायनोशियम असा हा भाग आहे बघा. हा जो पार्ट दिसतोय का तो फक्त इथं गायनोशियम, आणि हा बघा हा मेल फ्लावर आहे. या मेल फ्लावरमध्ये फक्त काय अँड्रोशियम हा पार्ट आहे, हा पार्ट याच्यामध्ये दिसतो. म्हणजे हे जे असे जे फ्लावर आहेत की ज्याच्यामध्ये अँड्रोशियम किंवा गायनोशियम दोन्हीपैकी एकच वॉल त्याच्यामध्ये आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ विच फ्लावर, दॅट इज अ युनिसेक्शुअल फ्लावर. ओके. त्याला युनिसेक्शुअल फ्लावर असं म्हणतात. ओके. सो हे झाले 4 इम्पॉर्टंट वॉल्स, अँड्रोशियम, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. त्यातले जे कॅलिक्स जे आहे, मेंबर ऑफ कॅलिक्स इज कॉल्ड एज अ सेपल. इट प्रोटेक्ट द इनर वॉल. मेंबर ऑफ करोला इट इज कॉल्ड एज अ पेटल्स. It is various in color, it is different in color and in a fragrance. Okay. If androecium and gynoecium both whorls are present in a flower, then that flower is called as a bisexual flower. If any one of these whorls is present in the flower, it is a unisexual flower. Okay. Now, many flowers have the stalk for support called as a pedicel, and such a flower is called as a pedicellate, whereas flower without stalk is called as a sessile. Okay. काही फ्लावर्स असतात की ज्यांना एक स्टॉक म्हणजे देठ खाली दांडी त्याला आलेली असते, दॅट इज कॉल्ड एज अ पेडिसिलेट फ्लावर. जर असं नसेल डायरेक्ट फुल दिसत असेल म्हणजे त्याला देठ वगैरे जर नसेल, देन दिस फ्लावर इज कॉल्ड एज अ सेसाईल. अँड्रोशियम इज अ मेल वॉल अँड इट्स मेंबर्स आर कॉल्ड एज अ स्टेमेन. गायनोशियम इज अ फिमेल वॉल अँड इट्स मेंबर्स आर कॉल्ड एज अ कार्पेल. ओके. हे बघा हे पेडिसेल दिसते का, हे फ्लावरला इथं देठ आहे म्हणजे हे पेडिसिलेट फ्लावर आहे. ओके. जर नसेल तर त्याला सेसाईल म्हणतात. आता अँड्रोशियम जो आहे, सो हा अँड्रोशियम मेल पार्ट आहे. द मेंबर ऑफ अँड्रोशियम हा या ठिकाणी असणारा जो काही अँड्रोशियम आहे, सो दिस मेंबर ऑफ अँड्रोशियम इट इज कॉल्ड एज अ स्टेमेन. हा अँड्रोशियम आहे. सो इट्स मेंबर इट इज कॉल्ड एज अ स्टेमेन. हा स्टेमेन आहे. हा गायनोशियम, मेंबर ऑफ गायनोशियम इट इज कॉल्ड एज अ कार्पेल. याला कार्पेल असं म्हणतात. ओके. आता बघा पुढे गायनोशियम फिमेल वॉल अँड इट्स मेंबर इज कॉल्ड एज अ कार्पेल. मेंबर्स ऑफ गायनोशियम आर कॉल्ड एज अ कार्पेल. These may be separate or united. Ovary is present at the basal end of each carpel. A hollow style comes up from the ovary. Stigma is present at the tip of the style. Ovary contains one or many ovule. Embryo sac is formed in each ovule by meiosis. Each embryo sac consists of a haploid egg cell and 2 haploid polar nuclei. Okay. Now see this one. This is a carpel. So this carpel it is divided into the 3 parts. The upper disc-like part it is called as a stigma. Okay. Then a hollow tube that is arise just below this disc-like part. This is called as a style. This is just a hollow tube. Okay. At the base of this hollow tube, okay, or at the base of this gynoecium or carpel, there is a swollen part. It is called as a ovary. This ovary contains one or more than one ovule. That ovary contains a ovule that contains a female gamete in it. Okay. That ovule contains a female gamete, that is the egg cell in it. Okay. Then this androecium, this is a male part. Its member is called as a stamen. It is divided into the 2 parts. That is upper bilobed part it is called as a anther, and the stalk just below this anther it is called as a filament. So this anther it contains a pollen grain, and that pollen grain contains a male gamete. Okay. So this is the structure or the parts of a flower. Structure of a flower or part of a flower. Okay. So basically this flower it is divided into the 4 different parts, that is calyx, corolla, androecium and gynoecium.
The member of calyx is called as a sepal. It is green in color that protect the inner walls. Members of corolla is called as the petals, that is various or different in color that attract the insect towards it. The female part of the flower, it is called as a gynoecium. The member of gynoecium is called as a carpel. The male part is called as a androecium. The member of androecium is called as a stamen. Okay, so this carpel, it is further divided into the three part. The upper disc-like part, वरचा जो disc-like part आहे याला म्हणतात स्टिग्मा, की हा थोडासा चिकट असलेला भाग असतो की ज्याच्यावरती पोलन ग्रेन येऊन सेट होऊ शकतात. त्याच्या खालचा जो भाग आहे इट इज कॉल्ड एज अ स्टाईल. ही एक हॉलो, एक पोकळ असणारी एक नळी, ही स्टाईल. ओके, आणि इथं सोलन पार्ट जो आहे, बेसल सोलन पार्ट, इट इज कॉल्ड एज ओव्हरी. हा ओव्हरीचा भाग आहे. इट कंटेन्स वन ऑर मेनी ओव्हूल इन इट. एक किंवा एकापेक्षा जास्त ओव्हूल असतात. दॅट ओव्हूल कंटेन्स अ एक सेल. त्या ओव्हूलमध्ये एक सेल आहे. ओके, की जी फिमेल गॅमेट आहे. हा अँड्रोशियमचा जो पार्ट आहे याला स्टेमेन म्हणतात. ह्या स्टेमेनचे दोन भाग आहेत. वरचा जो भाग आहे तो अँथर, आणि खालचा जो दांडीसारखा जो भाग आहे तो आहे फिलामेंट. जो अँथर आहे, अँथरवरती पोलन ग्रेन असतात. ओके, आणि त्या पोलन ग्रेनमध्ये मेल गॅमेट. ओके, सो दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ अ फ्लावर. हे फ्लावरचं स्ट्रक्चर आहे. आता ॲक्च्युअल प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन प्लांटमध्ये कशी असते ते पण उद्याच्या असते. आजच्यासाठी इतकंच. सो आय होप तुम्हाला आजचा पार्ट कळालेला असेल. ओके.